प्रथमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। श्लोक। ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदिसाक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाची भक्त पालका, जय जय कलिमल नाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीर सागर विलासा, माया चक्र चालका, अविनाशा, शेष शयना अनंत वेशा, अनामातिता अनंता, जय जयाची गरुड वाहना, जय जयाची कमल लोचना, जय जयाची पतित पावना, रमा रमना विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंत पंक्ती कुंद कळ्यां समान, शुभ्र वर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्यांचे तेज हरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभ मनी विशेष, वस्त लांछनांची भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खूण, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदर अति, जेथे विधा त्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती, मूळ जननी तेची पै, जाणू पर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, कर कमलांची आकृती, रक्त पंकजा समान, भक्तां द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्य शंख चक्र, चार हस्ती आयुधे, कांचे कसिला पितांबर, विद्युल्ल ते समतेज अपार, कर्दवी स्तंभा परी सुंदर, उभय जंघा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, रमुन शकले महिमांबर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रथारंभी नमोतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगलकारी करिताम स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजकाम होई दिव्य ज्ञान, वेदांसार कळे पाम, सकल कार्यारंभी जाना, करीती ज्याच्या नाम स्मरणा, ज्याच्यावर प्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत, पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे, जिचा वर प्रसाद मिळताम, मूढ पंडित होती तत्वताम, सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसुता नमी येली, मूढमती मी अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी, जो अज्ञान तिमिर नाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करोन, सच्ची श्याम लाभे दिव्य ज्ञान, तेनेंच जगी मानवपण, येत सिखी निश्चये, देवी असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांच्या नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविनार दयाळ, सद्गुरु राज आपणची, नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते शोषिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षियले आजवरी, जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीत असे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्री कुमार, दत्तात्रय नमी येला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्लते समान, कामधेनू असोनी जवळी, हाती धरिली असे झोळी, जो पाहताम एका स्थळी कोणासही दिसेना, 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दैव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगीती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेद वचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागले,
सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले, नाना विद्या आणि कला अस्था लागी गेल्या सकळा, ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ, धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य, लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध, मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्री कुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना, ते स्वामी नामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले, त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी, आपुला विख्यात महिमा जनी गाव याचे योजिले, तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर, वरी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो, किंवा अफाट गगना समान अगात आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू, पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे, तैसे असी माझी आळ बाळ जानुनी लढी वाळ, पुरविताम तू दयाळ दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता तुमची एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची, ऐसे ऐकुनियाम स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती, केवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी, उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ, आहोनी आर्यजन समस्त संतोष तिल निश्चये, ऐसे ऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी, यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ, आता नमू साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद, जे स्वात्म सुखी आनंद मय सदोदित राहते, मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी, व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथा रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग, कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली, श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमी येले, ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे, अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी, आता करू नमन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर, मती मंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू, परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण आदर करीती तयाचा, संस्कृताचा नसे गंध मराठीही न ये शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी तीकडे न पहावे, न पाहतामची अवगुण ग्राह्य तितुकेंच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीत असे, स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिताम ग्रंथ पसरेल समुद्रसा, त्या महोदधीन तुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञान हे अनमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला, कवी होऊ निया माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे, अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीला आपले मानस, हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागे, आता मसोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्र कर, दुष्टाम केवळ सूर्यपुत्र भक्ताम माते समान, यती राजपद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार रुंची तेथे घालीत असे, स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गूढ हा, श्री शंकरार्पणमस्तु, श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्यायः। द्वितीयोध्यायः श्री गणेशाय नमः। कामना धोरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे।
ऋषी सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दैवनी गुप्त झाले, गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकधारा कारणे, भाग पडले प्रकट होणे, धुंडिली बहुत पट्टणे, त्याचे स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, वरी तीच विषयी शंका मना माझी येत असे. गुरु राजगुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध, कुंठला येथे पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले. अक्कलकोटा माझारी, राजापा मोदी याचे घरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धोरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांची बैसवोनी दोहोंवरी, तिसरी वरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज, उभयतांची वाटली चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दली वनांतुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा टाक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोदात टाका प्रति, जियाची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो, येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. ते पासून या नगरांत आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासून. ऐकून या ऐशी वाणी, उभयंता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयंता. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, वरी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदावास अरण्यात, बहुधा न येती गावांत, जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणोनी देती, तेची महाराज बक्षिती. शनेक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयां प्रती, गावांतील लोक म्हणती. कोणीही अज्ञानी नेनती, परब्रह्म रूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाळला. ते जाणोनी अंतरखून, स्वामींची मानिती ईश्वरा समान. वरी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शन येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवणी कर, दर्शन देती तयांचे. अमृत समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता बघता. स्वामी समर्थ वदविता, ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वेट, सर्वदा सेवावे आखंठ. भव भयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत. आनंदे भक्त परिसोत, द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः. श्रीरस्तु शुभमस्तु. तृतीयोध्यायः. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वात्सव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका. इथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालिले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, वरी नच मानिले त्या. तेथून याम निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. वरी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाची गृहापती. स्वामीसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर. चोळाप्पाची भागे उदेले, यतिराज गृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे, दरिद्री याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राज भेटी, परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामीचे वास्तव्य स्थान. सुरवरामचे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहोन, सदा विलो किती गगन. एक गिरिग वरी बैसोन, तपश्चर्या करीतात. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाथे भक्षिती. कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी.
एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरती, एक लोकान उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय, परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वांचून, केली यासी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ. योग यागा देक काही, चोळापाणी केले नाही, परी भक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळापाची चित्ती, आनंद झाला बहुसाळ. ते पासूनी तयांची घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परम ज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांची भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेली. ते पासूनी जगांत तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ती प्रख्यात, किती एक झाले. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. आपली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांची चित्ती, म्हणून या स्वामीराज यती, बहुधा न जाती फिरावया. लोकां माझी पसरली मात, रूपासी कळला वृत्तांत, की आपली या नगरांत यती विख्यात पातले. राहती चोळाप्पाची घरी, दर्शन जाती नर नारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी, गावांत यती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रोत पाही, आजवरी राहणे नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येऊनी, आतांच देती दर्शना. राव मुखांतूनी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरवून, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तयाम हस्तकी धरुनी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती रूप राय, निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरुवन, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत्त, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु, शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः. चतुर्थोध्यायः. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. नलगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया अवघाशीन, नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती, रूपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृत पूर्व, नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवनिधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानव रूप. चोळाप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊनिया आपण, सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पहाती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविते. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, भावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्याते फसले, ऐसे आले किती एक. सर्वांचे कल्पद्रु मा समान, होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, तेथे यतिराज पुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती, त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ, नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हंसोनी म्हणती जनांसी, ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पाऊले, यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले, तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खून, ज्या घरी बैसले तेथोन, उठून या चालिले. एका भक्ताची या घरी पाथली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ती पाटावरती. श्री स्वामी आपुली चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन असंख्यात, पाथले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगल नाम गर्जती वाचे,
हेतू पुरवावे मनींचे मनोनियाम विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी अनुनियाम देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडताम सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती. मनोनी कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखांसी, मंथी यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव अमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तू येवोनी सेवे करी. संन्याशान पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रवदीक सारे नेत. संन्यासी मनी झुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाताम असता चळासी, तेथो नियाम उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज असे. जे पातले करून छळना, त्यांची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जनाम, अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांची मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. पंचमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. भव कानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा, भक्ताम खरा सदय तू. गंगा जळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविताम प्रेमळ, सत्वर त्याते पावसे. विशेष गंगा जळाहून, आपले असे महिमान. पाप ताप आणि दैन्य, तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रस भरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळपा आदी करून, भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरांत एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूंकडे, कोणासी पडताम सांगकडे. धाव घेती स्वामींकडे, राजे रज वाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लादले उत्तम. नृपती ही भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त त्यांचे. तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदम तयांच्या अंतरी, विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी, आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले. दिवानानी सरदार, मानकरी तैसे थोर थोर. बैसले असताम समग्र, बोलेन रूपवर तयाम प्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयांसी, इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल तितुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन, वस्ताम स्वामी होईल. कार्य जाणुनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परियसा. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असोन द्या. ऐसे ऐकुनी उत्तर, संतोष लादून रूपवर. तैसी सभाई समग्र, आनंदित झाली. संजीवनी विद्या साधाया करिताम, शुक्राजवळी कच जाताम. देवी सन्मानिला होता, बहुत आनंदे करोनी. नृपतीसह सकळ जने, त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती, सेवक दिदले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहोनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहोनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहोनी भक्ती, धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यांतील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक. त्यांत वरिष्ठ चोळप्पादिक, सेवे करी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरांतुनी स्वामींसी, कैसे नेऊ आपण. अक्कलकोटींचे सकल जन, स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रोमन, गेले असे त्या ठायम. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. असा मनी विचार करूनी, कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवक जनी, ऐसे सदा करीताती. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती, नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेंचिले तात्यांनी. ऐशी याने काही न झाले,
केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गांठोनी चोळाप्पा प्रती. त्याच लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हांते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी चोळाप्पाते सांगितले. द्रव्येन सर्व वशा चोळाप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरम वसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करीत असताम स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी आनंदवृत्ती बैसले. चोळाप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळ होऊनी समर्थांनी बडोदा प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाताम होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करोन उत्तर चोळाप्पा लागोन काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोदा प्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राज वदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. षष्ठाध्याय. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाथ, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादे करून मुढाम होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरिता. श्रवणे श्रोत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरत रुची घेऊन सुमने त्यासीच अर्पावी प्रेतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हांसोनी. मल्हार रावाची या मनी आम्हांविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरांत आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकोनी या वाणी चोळाप्पा खिन्न झाला मनी. त्याने सत्वर येऊनी तात्या प्रती सांगितले. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाई सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्याचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तीविन हट योगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. भावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त. काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजेयासी आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाये करून न होती स्वामी प्रसन्न. आता मेक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेने तो मंदमती, म्हणून ती योजिली कपट युक्ती परी ते सिद्धी ते न जाय. असं कोणे एके दिवशी साधोनी योगे समयासी मेन्यांत घालोनी स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेनांतुनी उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाओ नियम राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेंकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले. द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेवोनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वांचोनी अन्य उपाये न होय. परी मल्हार रावण नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृप कार्याची धरुनी हाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुनी डोळाम काय तेव्हा बोलले. अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लट लटाम कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोदासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला. मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. प्रगटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी. त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय.
महासमर्था भक्तपातका अनादिसिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णुचिया मनी वसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदांब भक्त परिसोत षष्ठाध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्यायः समाप्तः शुभं भवतु। सप्तमोऽध्यायः श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा, आपुल्या कृपेन करोन अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जानोनी यती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवस निशी, हिरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले, त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोकाम उपदेशिती, कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेश काम जिंकिले, कुमार्गवर्ती यांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी, त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपा पोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांचे शेवटी आणिले, नृपा आवडे वेदांत, बुवा त्यांत पारंगत, भाषणे श्रोत यांचे चित्त, आकर्षुनी घेती ते, रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे, अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते, त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे, जे भक्त जनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी, पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हांसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र व्रती, बुवा म्हणती काय मनी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोकां बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हां प्रती पडला असे सत्यची, पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्रादिक ज्ञान यांते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेंसे, आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यांतून एक दंश अपना करीत असे, ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते ते पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी, सावध केले त्यावेळी, हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणोनी, मग स्वप्नींचा वृत्तांत, तयांसी सांगती समस्त, म्हणती यांत काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदाम स्वामी हासले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मापद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी व्रथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, भुवां प्रती पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित, तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी,
अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर त्यांतुनी मुक्ते निवडूनी सुंदर. त्यांचा करुनियाम हार अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमाध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अष्टमोऽध्यायः श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित. पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तून दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अकळकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होत असे सकलाम वैकुंठ समनगरी ते. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असते. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाथ तयांसी लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परी बाधा न सोडे. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस चिंताळनळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी. कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाळी लिहिला तो चुकेची कवनाला. तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावी शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करोनी तत्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवाम तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेनेन व्याधी जाय दुरी. शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले. ते तेथेंची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वाम. हे जाणोनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरांत शंकरराव प्रवेशत. तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे. पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नर नारी कामधंदा करिताम घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगते. कित्येक प्रात स्नानी करुनी पूजा द्रव्य घेवोनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान पद्य कुसुमे निवडोन शंकर विष्णू दोघे जन स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोऽध्यायः श्रीरस्तु. नवमोऽध्यायः श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदाम आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची जाहली दाटी कशी होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी. मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यांत सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. तियेची घेऊनी गांठी शंकरराव सांगती गोष्टी. करुणी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये घाल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनियाम स्वामींप्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंदव्रती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन
परिपूर्व कर्मे यान लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आताम कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासूनी ऐसे ऐकताम वरदानी समर्थ तेथुनी उठले. चालले गावाबाहेरी आले शीख नुराचे दर्ग्यावरी शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशान भूमींत आले यतिराज त्वरित एका नूतन खांचीत निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेख नुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वांटुनी निंबपत्र 10 मेरे त्यांत घालावे. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेंती शंकरराव तयांसी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटताम तयांना ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेंसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेंची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाथ स्वामी चरित्र तयाचन लागेची पार परी गंगोदक पवित्र अल्पसेविताम दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधिती इह परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्याम. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 9वा अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पण मस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. 10मोऽध्यायः श्री गणेशाय नमः. गांठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपनाम. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदिक गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयां प्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जेंजे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पाचे मनांत या परी विचार येत सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तते तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयांप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपला पुढे येते. पाहो नियम ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आमांसी ऐसे सांगोनी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोकाम दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिताम चिदंबर दीक्षितांची कथा आठविले ते वर्णिताम सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जन निघती घराहून परी मार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करीताती. महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिताम मी किंकर मार्गी लागले अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होवनी सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती. परितयाम नाही संतती म्हणून नियम उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरमवसा पूर्ण असावा. ऐकून नियाम वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगताम कांतेसी तेही चित्ती तोषली. तियसे झाले गर्भधारण आनंदले उभय तांचे मन. जो साक्षात उमा रमण तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरताम पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हारा दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान
ठेव येले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला, पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पढविले. एकदाम यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. मृत्तिकेचा गज करून पूजा करीती यजमान, यथाविधी सर्व पोषण दीक्षित त्यांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणताम, गजासी प्राण येऊनी तत्वताम, चालू लागला हे पाहताम विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती, हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जेकाम शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामुग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट्ट तयांसी लाविताम अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते राव बाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांसी सांगून दाद आपुली लावावी. राव बाजी सिम वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला, आम्ही येतोम दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगताम दीक्षितां प्रती, तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हांकडे तेही होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी, ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जानोनी, तेथे मैकिला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ, यती रूपेम प्रकटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता, करो नियाम एकाग्र चित्ता, अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन, बाळाप्पा करील जप ध्यान, तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली, सदा कृपेची सावली आम्हांवरी करो ते. मागणे ह्यांची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्तीन, शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, दशमाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पण मस्तु, शुभम भवतु श्रीरस्तु. एकादशोध्याय. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीला जाईल निसंशय, फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडींचे विप्र बाळापासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुनी चित्ती सेवे करी सेवा करीती, जेथे वाहे भीमरथी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृस्य सरस्वती, दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी करीती गंगा स्नान, नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी, मागून या मधु करी निर्वाह करीती आपुला. बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले, नृस्य सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी, जपध्यान आठपोनी मागोती येत गावांत. सेवेकऱ्यांबरोबरी मागून या माधू करी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी, असा जाताम वास रमणी संध्या स्नान करावे. करो नियाम संध्या वंदन, जप आणि नामस्मरण, रात्र पडताम परतोन ग्रामा माझी येती ते. बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी, परान ठावे नसे स्वप्नी, सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिताम सोडोनी ग्रह सुत कांता, शीतोष्णाची पर्वा न करिताम आनंद वृत्ती राहती. पंचपक्वाने सेविती घरी, येथे मागती माधू करी, मी ती कोरड्या भाकरी उदरपुरती न होय. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास,
परितयांची मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळापासी बोलते. तुम्ही भिक्षा घेवोनी नित्य यावे आमुचे सदनी. जेचे पडेल तुम्हांस कमी ते आम्ही पुरवूजी. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परी संकोचे मानसी. जाणे सोडिले त्याचे घर मागो नियाम मधु करी. जावो नियाम संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आनो नियाम बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनीम चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्राम त्यागिले. अतितर कष्ट सोसिले सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येथे बाळापाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. 1 मास होताम निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊ नियाम दर्शन देती बाळापा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असताम एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊ नियाम आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहो नियाम ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयांसी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यांत लिहिली एक ओळी करू नये उतावळी. ऐसे पाहोनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी तेन झाले पूर्ण. आणि ही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळापा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिताम खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळापा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळापा पोंचले येवोनी नगरी रम्य देखिली. जेथे नृस्य सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया नगरींच्या नारी कामधंदा करिताम घरी. गीत गावोनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशींचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकोन दर्शनातीम धावती. तयांची जाहली गर्दी यात्रा उतरे घरोघरी. नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत. तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर यती. रामदासी अघोरपंथी दर्शन येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन. कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोन नगरी बाळापा तोषले अंतरी. पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळापा होऊन सेवे करी स्वहस्ते करील श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी पुढले अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाथ जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मावरी. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत 11ोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. 12ोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत. त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळापा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. बाळापाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी. ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परी दर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन. बाळापाचे तन मन स्वामी चरणी लागले. दर्शन इच्छा उत्कट चित्ती. खडी साखर घेऊनी हाती गर्दी माझे प्रवेश करीती. स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहोन. बाळापाने धावोन दृढ चरण धरी येले. कंठ सद्गदित झाला चरणी भाळ ठेविला. क्षणैक मी पण विसरला परम तोषला मानसी. गंगा मिलनी सागरी जैसे तरंग जला भीतरी. तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा. स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येऊ नियाम भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओंठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठो नियाम काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमेन करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळाप्पा निघाले तेथोनी. परितयांचे श्रीचरणी
चित्त गुंतले अखंड. त्यांसवे एक जहागीरदार, ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळापा दर्शन करून आले बिऱ्हाडी परतोन. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळापा हाती दिदला. म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळापा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असतील रूप मंदिरांत. राजांनी वांचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकुनी वर्तमान बाळापा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गावरुनी परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठवून षटकर्माते आचरून घेऊनी स्वामी दर्शन. जपा लागे बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येताम आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेवोनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनी या माधो करी, मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. चोळापा आदी करोन सेवेकरी बहुत जण. त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी, इच्छा बाळापाचे अंतरी. सुंदराबाईची करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करी जावे आनंदे. बाळाप्पा मनी आनंदला, म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला, झाले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामीसी, ऐसा अभिमान तियेसी. गर्व भरे इतरांसी, तुच्छ मानू लागली. या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळपांनी पाहोन नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण. एकचित्त सर्व केले. कोठेही असताम समर्थ, पूजाधिक व्हावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येताम चित्ती, अरण्यांतही वस्ती करीती. परी तेथेही पूजा आरती नियम करीती बाळाप्पा. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहोनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटताम काही दिवस, बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी, बेंबी मधून याम रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विवळ होत, म्हणती कैसे करावे. मग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता मुकलून. विष त्यांत निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांम परी बाळाप्पा करी चाकरी. तयांचे अंतर परी स्वामीमय न जहाले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगूनी बाळापासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळापाचे चित्ती विश्वास काही पटेन. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी ह्यांची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहताम वाचून. न करावेंची पूजन ये माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. समर्थांचा पूर्ण भक्त, चोळप्पा नामे विख्यात. तयाचा हा जमात श्रीपाद भट्ट जाणीचे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्यादी कानोन. ते सुंदराबाई उचलून नीत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामा श्वशूर उभयताम करीती विचार. बाळापाते आताम दूर केली पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकोन बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन, तुमचे अन्न खावून करीतुम तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामीनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून याम समर्थ हास्य मुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला. ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान. बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्टे मनी आणिले. म्हणे जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणुनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकीला. चिठ्ठी आपुल्या करी भटची उचली सत्वरी. येथे राहोनी चाकरी करी ऐसे लिहिलेंसे. भटजी मनी खिन्न झाला. सर्व उपाय खुंटला.
महाराज आता बाळप्पा न सोडीतील निश्चय, स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करीतील यती दयाळ, जे केवळ दयाघन भक्त काजे कल्पद्रुम, विष्णू शंकर दोघे जन तयांशी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत द्वादशाध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. त्रयोदशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळापा, मने श्रींची पूर्ण कृपा, मज होनी तया बाळापा प्रिय असे जहाला. वर्तले ऐसे वर्तमान, बाळापा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे. स्वयंपाकाधिक करावयासी, लज्जा वाटत असे त्यासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलताम सद्गुरु बाळापा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळापाचे मन, स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तिने सेवेकऱ्यांचं नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलोन करी सर्वांचा अपमान, परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागताम स्वामीसी बाळापाते उठविले. श्रीते धरून याम करी घेऊन गेले बाहेरी, पाहोन या बैशी परी बाई अंतरी कोपली. मने याने येवोन स्वामी केले आपणा अधीन, माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला. ते पासूनी बाळापासी त्रास देत अहर्निशी, गाराने सांगताम समर्थांसी बाई ते शब्दे ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत, तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत, राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदांत वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचिये मनांत विचार येताम त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळाप्पा जवळे. ऐसे ऐकताम त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर, मने द्यावा की चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी, हार नाही आम्हांपासी, बाळापा ठेवी तो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळापा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळापा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे, जवाब दिदिला चोळापाने, बाळाप्पा देती तरी घेईचे. ऐसे भाषण ऐकोन जमादार परतोन नृप मंदिरी येवोन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईंनी ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी, जो होता आजवरी तो काढूनी त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेंच होते बाईच्या मनी, सहाय्य झाली आताम राणी. सुंदराबाईच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी, धन प्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करून याम झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले.
जोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून, न लागताम एक क्षण शंभरांवर गंती झाली. जोळी चोळापाते देवोन, समर्थ बोलले काय वचन, चोळापा तुझे फिटले रीन, स्वस्त आताम असावे. पाहो नियाम द्रव्यासी, आनंद झाला तयासी, परी न आले मानसी, श्री चरण अंतरले. तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळ पातले. त्यांनी उठून चोळापासी, आपण बैसले स्वामीपासी. चोळापाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येते, त्या शिपाई उचलिती. चोळापाते काही न देती, ने तरी घेती हिरावोनी. चोळापासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळापा सेवा करीत आते. कोणे एके अवसरी, सुंदराबाई बाळापावरी, रागावोनी दुष्टोत्तरी, ताडण करी बहुसाळ. तेही ऐकोनी बाळापासे, दुःख झाले मानसी. सोडोनी स्वामी चरणांसी, म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार, झाली असताम रात्र. बाळापा गेले बिराडावर, खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेवोनी, म्हणती जावे येथोनी. या करिताम दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी, बाळापा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जाहले. तेव्हा मेका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळापा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळापा येताम त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले नीच मनी, आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन, विचार पडला ताण लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळापासी, आनंद झाला बाईसी. गर्व भरेती कोणासी, मानी नाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करो नियाम दाविती. जे कोणी दर्शना येत त्यांची बाई द्रव्य मागत, धनधान्य सांठवित, अशा प्रकारे करोनी. बाईंची कृत्ये दरबारी, विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी, श्री चरणांपासूनी. परी राणीची प्रीती, बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी, माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावे. परी राणीसी भिवोनी, तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ, कैसा करीताम कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार, घेत उर बडवोनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिताम सरकारांतुनी तत्वताम पंचनेमुनी व्यवस्था केली असेन रूपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी, म्हणती देऊन तुम्हांसी पगार सरकारांतुनी. बाळापा बोले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करून की. बाळापाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन करविले श्रीनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला. बाळापांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्थाम ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरांत अद्यापि बाळापा राहत. श्री पादुकांची पूजा करीत निरहार राहोनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यांत बाळापा श्रेष्ठ. तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळापांचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतांत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होनी सावधान, श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीते. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पायाम विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. चतुर्दशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अघशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. आपल्या कृपे निश्चित त्रयोदश अध्यायपर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत आता पुढे वदवावे. आपल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामी राया. चरित्र ऐकोनी श्रोतयाम, संतोष होवो भव साळ. कैसी करावी आपली भक्ती, हे नेनेमी मंदमती. परी प्रश्न करिताम श्रोती, अल्पमती सांगत असे. प्रातकाळी उठोन आधी करावे नामस्मरण,
अंतरी ध्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी, प्रातःकर्मे आठवोनी, मग बैसावे आसनी, भक्त धरोनी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करोनी मन, घालावे शुद्ध दक स्नान, सुगंध चंदन लावोन, सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य, फल तांबूल दक्षिणा शुद्ध, अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या, षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण, धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा, जोडो नियाम दोन्ही कर, उभे राहावे समोर, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र, नाम मंत्र श्रेष्ठ पै, अजानुबाहू सुहास्य वदन, काशाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी, मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, आनंद ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया, सर्व साक्षी करुणालया, भक्त जन ताराया, अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तुमची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूंच पै, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक पालादी समग्र, तुंच रूपे नटलासी, करता आणि करविता, तुंच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तुंच समर्था निश्चये, जंगम आणि स्थिर, तुंच व्यापिले समग्र, तूच लागी आदिमध्याग्र, कोठे नसे पाहताम, असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तुंच एक विश्वेशा, वेदांचाही तर्क चांचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एक सरे, कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखही निश्चिती, शिनला ख्याती वर्णिताम, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे, आता मितुकी प्रार्थना, अनाविजी आपुल्या मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय देईजे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन, इह लोकी सौख्य देवोन, परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर, याचे पावा वया पैल तीर, त्वनाम तरणी साचार, प्राप्त होवो मजला ते, आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना, न बाधोत तुझ्या कृपे, किती वर्णू आपुले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रकटोपये, शांती मनी सदा वसो, व्रताभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी, भवदुःख हे निरिसो, तुझ्या भजनी चित्त वसो, व्रथा विषयांची नसो, वासना या मनाते, सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने होवो हा सुगम, दुर्गम जो भवपंथ, व्यवहारी वर्तताम, न पोडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा, प्राप्त वर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था, असो नियाम संसारांत, प्राशीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागे, ऐशी प्रार्थना करिताम, आनंद होई समर्था, संतोषोनी तत्वताम, वर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होताम जान, उपोषण सोडावे, तेने वाढेल बुद्धी, सत्य सत्य हे त्रिशुद्धी, अनुभवाची प्रसिद्धी, करिताती स्वामी भक्त, श्री स्वामी समर्थ, ऐसाच षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, ब्राह्मण क्षत्रियांदिका लागोनी, मुख्य जप हा चहुम वर्णी, स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा, प्रसंगी मानस पूजा करिताम, तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिताम ऐकताम, सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेनेमी मंदमती, परी असताम शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकांत, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची, दंभे षोडशोपचारे पूजिताम, परिप्रिय नवेची समर्था, भावे पत्र पुष्प अर्पिताम, समाधान स्वामीचे, जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी करुणा समुद्रा, विष्णू शंकराचे या छंदा, कृपा करुणी पुरवावे, स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा एकोत भाविक भक्त, चतुर्दशाध्याय गोडहा, श्रीरस्तु शुभम भवतु. पंचदशोध्यायः. श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन, हठयोगाधिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधना कारणे, अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची, वर्तत असताम संसारी, स्वामी पद आठवी अंतरी, तया ते या भवसागरे, निश्चय तारिती समर्थ, सर्व कामना पूर्वोन, अंती दाविती सूरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही, मंगळवेडे ग्रामांत, राहता असताम श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयांसी, आपुली व्यावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता, कोणासी भाषण न करीती, कौनाची गृहा न जाती, दुष्टोत्तरे जन ताडिती, तरी क्रोध नयेची, शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यांत वसती, एकांत स्थळी समर्थ, सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन, दोन्ही जयाम सारखी, परमेश्वर रूपयती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिताम स्वामी भक्ती, जन हांसती तयांते, त्यावेळी मंगळ वेढ्यांत,
बसाप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी. 18 विश्वे दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळीना. तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात. तोम देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज. कंटकशय्या करोन, तिये वरी केले शयन. ऐसे नवल देखोन, लोटांगण घाली तसे. अंतरी पटली खून, यती ईश्वरांश पूर्ण. म्हणून सुखे शयन, कंटकशय्ये वरी केले. अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्री चरणी. म्हणे कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होताम, ज्ञानी झाला तो तत्वताम. कर जोडो नियाम सविता, झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका, कृपा घना भक्त पालका. पापता पदैन्य हारका, विश्वपते जगद्गुरु. पाहू नियाम प्रेमळ भक्ती, अंतरी संतोष लेयती. वरद हस्त ठेवीती, तत्काळ मस्तकी तयाचे. बसाप्पाचे श्रीचरणी, मन जडले तैपासुनी. राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निध आनंदे. जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात. कैसी पाहुनी हांसत, कुटील जन तयांते. वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला. घरदार विसरला, वेडा झाला निश्चय. मग बसाप्पाची कांता, ऐकून या मैशी वार्ता. करी तसे आकांता, मने गर बुडाले. आधींचा आम्ही निर्धन, परी मोल मजुरी करोन. करीत होतो उपजीवन, आताम काय करावे. बसप्पा येताम गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत, नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यांत, बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात, घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होताम रजनी, समर्थ उठोनी चालले. पुढे जाताम समर्थ, बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यांत, क्रूर श्वापदे ओरडती. आधींच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नाना परी. मार्ग निदिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक. परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती, देह भान नसेची. तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग वापिल सकळ, तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला. अपरमित देखिला, सर्प समूह चोहींकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तोम सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहो नियामैशी परी, भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलताम समर्थ, बसप्पा भय सोडूनी त्वरित. करी घेऊनी अंग वस्त्र, टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पा त्वरित, सत्वर उचलोनी घेत. तव सर्व सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले. तेथो नियाम परतले, सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देवोळी. तेथे आपुले अंगवस्त्र, बसप्पा सोडूनी पाहात. तव त्यांत सुवर्ण दिसत, सर्प गुप्त जाहला. ऐसे नवल देखोनी, चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नैनी वाहते. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वाम सत्वर. सुखे करावा संसार, दारापुत्राम पोशीजे. आनंदोनी मानसी, बसप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगताम कांतेसी, तेही अंतरी सुखावे. कृपा होताम समर्थांची, वार्ता नुरेची दैन्याची. याविषयीही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असं तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य, ज्यांचे दर्शने निरसोन. जायते पद रात्रंदिन, प्रेमी विष्णू शंकर ध्याते. पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचे चरित्र. मन करून या स्थिर, सादर होनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत, 15 गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. षोडशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ, यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत. अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यांत श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकताम त्याचे चरित्र, महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत, निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यांत इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची. ते होत त्या गावचे, होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहाती. मुंबईत तयांचे मित्र, ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यांत,
तोटा आला तयांसी. एके समी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले, काही अनुभवा न आले. तो नवले एक वर्तले, ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीताम त्यांत आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती, बोलावुनी पंडितां प्रती. सर्व वर्तमान त्याम सांगती, म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हांपासी. फिर्याद होताम अब्रूसी, बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही काही कर्ज झाले, निगेल माझे दिवाळे, यांत संशय असेन. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होनी मी मालक, लिहून देतो पेठीवरी. उभय तांसी ते मानले, तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले, ऐका सादर होओनी. अफूचा भाव वाढला, व्यापारांत नफा झाला. हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकोनी वर्तमान, आनंद झाला त्या लागोन. हरिभाऊ ते भेटोन, व्रत निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी, जाऊ माता दर्शनासी. वार्ता ऐकोनी उभयतांसी, चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य, ऐसे जे काम समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटा प्रती येतोम तुमच्या सांगाती. आम्ही पाहुनियाम स्वामी मूर्ती, जन्म सार्थक करून की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती, तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहताम नयन पाती, न लवती तयांची. तेव्हाम समर्थे तयासी, शिव राम मारुती ऐसी. नामे दिधली त्रिवर्गांसी, अनिक मंत्र दिधले. पंडिताम राम म्हटले, गजानना शिवराम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाम जवळ बोलाविले. तिघांचे 3 श्लोक दिदले, मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडितांजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयांते. श्लोक, इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्यान लागोनी. त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तन मन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडला करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळताम तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तताम स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटा ते. भक्तजनांचा कैवारी पाहोनियाम डोळे भरी. माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणिल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थांसन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आताम निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिदली. ती घेवोनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधोनी राहावे. धरुम नको आताम लाज उभार माझा यशध्वज. नको करूम अन्य काज जन भजना लावावे. जाऊनी आताम सत्वर लुटवी आपुला संसार. लोभमोह अनुमात्र चित्ती तुवाम न धरावा. आज्ञा ऐको नियामैशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेवोनी. सद्गुरूने मस्तकीम हस्त ठेविताम झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता
तत्काळ गेली भव व्यथा, उपरती झाली चित्ता, षड विकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे, सत्य ज्ञान काही न कळे, मन चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू, भवसागर पैल तीरू, उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविताम वरद हस्त, दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांसी बोलाविले, संकल्प करुनी ठेविले, तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविताम, तारा नामे त्याची कांता, ती करी बहुत आकांता, घेत ओर बडवोनी. म्हणे जोडून याम कर, लुटविताम तुम्ही संसार, हा नवे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण, परी आताम अवलक्षण, आपण काय आठवले. हांसतील सकल जन, धिक्कारतील पिशून, उपास पडताम कोण, खावयाते घालील. अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली हे कैसी, त्यागो नियाम संसार सुखासी, दुःख डोही काम पडताम. संसार सुख भोगोन, पुढे मेताम वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी, उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी, जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी, मज लागी पोसावे. माझे करिताम पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवोन, आपण वाहिली असे आन, स्मरण करावे मानसे. तुम्ही म्हणाल मज सवे, तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त, मी असेची सत्य सत्य, संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही. आताम जरी आपण, संसार टाकीला लुटोन, हे केले महत् पुण्य, ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होत असे. विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे, ऐको नियाम स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे, करीत असे तियेचे. परितारेच्या चित्तांत, षड्रिपू होते जागत, संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीने, त्यांनी तिजला झडपोनी, आपणा धीन केलेंसे. त्या योगे सद्विचार, तियेसे न सुचे अनुमात्र, धरो नियाम दुराग्रह, स्वामी सुता बोधित असे. षडविकार त्यागोनी, रतला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र, तिये दिधले शुभ्र वस्त्र, परिधान करावया. आत्मलिंग समर्थे, स्वामी सुताती दिधले होते, त्या पादुका स्वहस्ते, मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुरांत त्या समयी, मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी, मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत, गुरुवाज्ञेने झाले विरक्त, परिजन त्यांते निंदित, नाना दोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले, त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरुचरणी विनटले, सर्व फिटले भव दुःख. धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली, विष्णू शंकरावरी असो. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक भक्त परिसोत, षोडशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. सप्तदशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर, प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षडविकारा जिंकिले, संसाराते त्यागिले, रात्रंदिनरत झाले, स्वामी भजनी सुखाने. स्वात्मा सुखी तल्लीन व्रती, तेने हरली संस्कृती, कवनाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य, स्वामी सुत नेनते. संसाराते सोडोन, बैसले गोसावी होवोन, हे पाहुनी कित्येक जण हंसताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामी सुत न मानिते, अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी, तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार्य, मोहावरती सांपडले, मायावश्य जे झाले, त्यांचे प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेचे. पुत्र वात्सल्यं करोन पाही, शोक करीत काकूबाई, मुंबईत लवलाही, सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहोनी, वक्षस्थळ घेती बडवोनी, अंग टाके यले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहोन, दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो, जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसवोनी, मान्य झाली स्त्री भोवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागत, म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली, यासी पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली, पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती.
तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करूनी पोटी दर्शन आल्या उठा उठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. हो नियाम दिन वदन करीती विनंती कर जोडोन, म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा. ऐको नियाम देव मामलेदार हांसोनी देती उत्तर, त्यासी पिछाचे लागले थोर माझे नि दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. म्हणे ज्याने वेड लाविले त्याचींच धरावी पाऊले, येणे उपाये आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी जाहाले. मठ होतं काबाठी पुऱ्यांत, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निसीम जे स्वामी भक्त आनंदी भजनी नाचत, कुठे जन त्यांते हांसत ढोंग अवघे म्हणती हे. परी निंदा आणि स्तुती दोन्ही समांजे मानिती, श्री चरणांविना आसक्ती अन्य विषयावरी नसे. जन निंदा करीत आती अनेक प्रकारे दूषण देती, परी शांत चित्ते त्यां प्रती उपदेशिली स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले सत्यपथा चरण चुकले, निज कार्याते विसरले मोहे पडले भव झाली. ऐसे जे का मूढ जन ते भक्ताम देती दूषण, परी तेथे अंतकरण दुःखित नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता, परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकेले वर्तमान. या नगरांत सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊनी राहत, महाज्ञानी असती ते. एक वार पहावे तयांसी इच्छा झाली नानासी, मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांची. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोन वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा मनोनी. नगारा वाजविताम जोशी हासूम आले समर्थांसी, पाहो नियाम स्वभक्तांसी परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत, कीर्तनी आनंदे नाचत लोक लज्जा सोडोनी. लोकापवादाचे मानी भय तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्ता नोहे भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करीताती, खेदानंद मानिताम चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदी. चेलीखेडे ग्रामांत प्रथम स्वामी प्रकट होत, विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार रहित, सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना कोणी येतांची दर्शना, त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनांतील खून सांगती, ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदम सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यांत राहिले होते आनंदे. राणीची ये आज्ञे वांचोनी दर्शन नोहे कोणा लागोनी, ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जावोन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आंतून राणीने. हा समर्थांचा निस्सिम भक्त आनंदी भजनी नाचत, समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या उसरी, त्या साधुते मंदिरी प्रार्थोनिया मानावे. ऐसी राणीची आज्ञा होताम, सेवक धावले तत्वताम, प्रार्थोनियाम स्वामी सुता मंदिरा माझी आणिले. पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताची मानसी, धावोनिया वेगेंसी मिठी चरणी घातली. सद्गदित अंतकरणी चरण क्षाईले नैनाशून्नी, देह भान गेला विसरोनी स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी, मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहोनी आनंदले समर्थ मनी, कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या उसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यांत होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीताती. काही उपाय करोन फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालोन प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोन. ऐशी वेळ साधोनी समर्थ सांगितले दुर्जनी, स्वामी सुतांची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालोन हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि निज सुत समान लेखिती जे सत्य, जे सर्वांसी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते. आताम खडावा काढोनी मग नाचावे त्वाम भजने, ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढोन, स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे.
पाहोनी या मैशी परी खिन्न झाला सूत अंतरी, काळ जांत बोंचली सुरी, अपमान दुःखे दुखावला, मरणाहुनी परम कठीण, दुःख देतसे अपमान, उतरले सुताचे वदन, निस्तेज झाले सत्वर, तयाचे होते जे वैरी, ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोड बरी, अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत, ते स्थळ सोडोनी त्वरित, नगराबाहेर येत, मार्ग धरित मुंबईचा, अपमान दुःखे दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला, जन्मवरी अक्कलकोटी, स्वाभिमानी जो नर, त्याचे दुःखविता मंतर, ते दुःख जन्मभर, त्याच्या मनी जाचत असे, त्या दुःखे उत्तरोत्तर, क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी, तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, त्याचा समाचार समजला, अक्कलकोटी समर्थांते, स्वामी सुताची जननी, राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी, विनवित समर्थांते, मने कृपा करोनियाम, सुता त्या आणावे या ठायाम, कृपा दृष्टी पाहोनियाम, आरोग्य तया करावे, मग समर्थे त्या अवसरी, मुंबईस पाठविले सेवे करी, म्हणते सुताते सत्वरी, मज सन्निध आणावे, परी सुत त्या सांगाते, आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याची पोटी, रात्रंदिन सलत असे, सेवे करी परतोनी आले, समर्थांते व्रत कथिले, आणखी दुसरे पाठविले, त्यांची गती तीच झाली, मग सांगती समर्थ, त्यासी घालोनी पेटींत, घेऊनी यावे त्वरित, कोणीतरी जावोनी, तथापि स्वामी सूत पाही, अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही, क्षीण होत चालला, शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरुनी यथार्थ, ठेविली ती उडवू की, याचा अर्थ स्पष्ट होता, तू समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली, आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती, त्या समयी मुंबईत, तयाचे जे शिष्य होते, त्यांचे झाले दुःख अमित, शोकसागरी बुडाले, अक्कलकोटी त्या दिली, समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी, परी गंध न लाविती, भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकीती, कोणा संगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी, इतुक्या माझी सत्वर, मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार, स्वामी सुत गत झाला, उदासीनता त्या दिवशी, आली सर्व नगरासी, चैन न पडे काकूबाईंसी, पुस्ती समर्थाम क्षणोक्षणी, मग काकूबाईने सत्वर, जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज, निजपुत्र मरण वार्ता, ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिताम, दुःख अंतरी होत असे, असो मग काकूबाई, अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते, सुत आपुला भक्त असोन, अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे, समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सांपडली काळासी, उडूनी बळेंची मग नेला, पुत्र शोके करोन, दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान, परोपरी करीताती, नर जन्मा येऊनही सत्य, भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले, उंच नीच भगवंती, नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेनेंची, धन्य धन्य स्वामी कुमार, उतरला भवोंद धी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली, स्वामी सुताच्या गादीवरी, कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी, पुस्ती सेवे करी समर्थांती, ती कथा रसाळ अत्यंत, वर्णिली पुढील अध्यायांत, श्रोते होनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेसी, जय जय श्री भक्त पाला, जय जयाची परम मंगला, विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत, सप्तदशोध्याय गोडहा, श्री भगवत चरणार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु. अष्टदशोध्यायः. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, याचा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थांते, तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यांत, योग्य कोणी दिसेना, जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पांखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी, मोर पांखरा, समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडते, आमुची पाऱ्याची वीट, जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी, लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हांसी, याचा अर्थ कौनासी, स्पष्ट काही कळेना, असो स्वामी सुताचा भ्राता, कुंकनांत राहत होता, स्वामी सुत मृत्यू पावताम, वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला, काकूबाईने तयासी, आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थासी, दादा प्रति दाखविले, बाळ चालले वाळोनी, यासी अमृत दृष्टीने पाहोनी, निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थांते, समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घाल यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको, त्याप्रमाणे बाई करिताम, दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होताम, रोग कोठे राहिल, केज गाव मोंगलाईत, तेथे नाना साहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊनी सत्य, पादुका स्थापाव्या मठांत, या कारणे अक्कलकोटी येतं, दर्शन घेतं समर्थांचे, ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमुच्या, बाई म्हणे तो अज्ञान,
तशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण? सत्य सांगा मज लागे. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळी येतं घेऊन नियम दादासी. समर्थे व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळू तयासे. काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठविणे नाही बरे, वरजावे आपण सर्वांते. समर्थ तियेसी बोलले, त्यांत तुमचे काय गेले? आम्हांसी दिसले जे भले, त्यांचा आम्ही करून की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचाऱ्यांची आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी. गोसावी होनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची या. यापरी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊनी सत्वरी श्री सन्निध्य आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊनी तुंबरी भजन करिता आनंदे. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्जे लानुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करी करिता ती तैसेंच. श्रींच्या पादुका शिरी पडताम उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोन. जाहले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करीताम? दादाची या शिरी ठेविताम, पादुका काय मनोनी. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हांसी त्यांची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून, इतुकेंची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईंचे दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी. विनवित असे नाना परी, शोक करी अपार. समर्थांचे हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता, तीच पाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वताम, जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहोनी, क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी हे करणी, लोकापवादा कारण. भिक्षानं आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माती आज पासोनी. पुत्राचे ऐकून वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती, मुंबई माझी वात्सव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे. कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामी दास, येथे विश्वास धरावा. दोघां बंधूंचे ऐसे व्रत वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येथ, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत, तैसेची दादा बुवा सत्य. भुवरी जगतो धारार्थ, विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभं भवतु. 19ोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिताम श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. सच्चरित्रे श्रवण करिताम परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचासी. या नरदेहा येवोन काय करावे आपण, जेने होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वानिती भले, सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यादरे श्रवण करिताम सर्वार्थ पाविजी निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृस्य सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती वज्रामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र, ती देखील त्यांनी समस्त.
नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थानी फिरोन शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती. एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती मौन धरीती किती एक. एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्व कर. एक घालीती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोन शिष्याम सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हटयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या हृदयासी अंतरा माझी आधींच. सन्मुख पाहोनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकताम तेथेंची समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ असे झाले या काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतकरी हर्षपोठी न समावे. उठोनिया करीती स्तुती. धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास केले बहुत सायास. तरी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेंची वात्सव्य करीती सिद्धी प्रसन्न जयांला. बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनियाम. पाहोनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी तरीत श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सूरभुवनी अंती जासी सुखाने. ऐकुनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलाम मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील. परी अंतरींची खून यती तत्काळ जाणोन. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान. त्याची वार योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हांपासोनी सिद्धी दिधली सोडोनी. येवोनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांचे ही ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहाले. ऐसे सच्छिष्य अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखिले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अमलांत अनिवार होनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होताम इच्छित कार्य साधेल तत्वताम. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्रीं समोर. घालोनी साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी. मने मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रीने जाणिले अंतर. त्याचे पाहोनी कर्म घोर राजद्रोह मानसी. लग बघे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तखडाची झाडावरी तलवार दिली टाकोनी. वासुदेव राव पाहोनी खिन्न झाला अंतकरणी. समर्थांते आपुली करणी नावडे सर्वता म्हणत असे. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. कैसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेवोनी तैसेंची आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यांत त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोंसले विख्यात. राती अक्कलकोटांत राजा श्वेत सरदार. काही कारण जहाले संसारी मन विठले. मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामीचे. माया पाशो तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करी ताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसली दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहो नियाम विपरीत परी श्री चरण धरिले झडकरी. उभा राहिला काळ दुरी नवल परी जहाली. दीनवदन होवोनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे. ती पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वाम त्वरित स्पर्श याते करूम नको. ऐसे समर्थ बोलले तुमची नवल वर्तले.
तात्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहोनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य, ध्याती जाते निगमागम. सूर नर वर्णिताती गुण, अनादिसिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी, स्वेच्छे विचरे जो या जनी. भक्ताम सन्मार्ग दाखवोनी, भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर, जगदुद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी, करोनी तत्पर सदा भजने. विष्णू शंकराचे मनी, ह्यांची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. विंशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा करा, जय जयाची यतिवरा. भक्त जन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. लीलावेशधारी दत्ता, सर्व साक्षी अनंता. विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध, केवी वर्णुमी मतिमंद. परी घेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्रवदन. निगमागमांसही जाण, नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र, चूज सम कवी पाहिजेत. तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे. वर्णिताम समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगताम ऐकताम पावन, वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला, जन दाविला अनंत लीला. उद्धरिले कैक पाप्यांना, अद्भुत चरित्र स्वामींचे. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरोनी मानसी. गृहसे एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करो नियाम श्रींची स्तुती, माता ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्य वदने करोनी. फकीराती देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करोनी नाना, यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाती सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन, साशंक झाले तेधवा. मने यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट, कळताम स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तू समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतिक्या माझे साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मेळ वाया साधन, त्या जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ, म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनांत, पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईसा आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल मनोनी. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापासी स्वस्थ उभा राहिला. तोम घरांतून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई. बाहेर येवो नियाम पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई त्या आशीर्वाद दिदिला. द्रव्य लाभ होताम आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र, केवी वधूम शके मी पामर. ज्या वर्णिताम थोर थोर, श्रमित झाले कविराज. कोणी दातान रूपवर, दान कराया भांडार. मोकळे करी परिशक्त्यनुसार, याचक नेती बांधोनी. षड्रसन्नाची ढीग पडले, क्षुधित जन तेथे आले. त्यांनी त्यांतून भक्षिले, क्षुधा शांत होई तो. स्वामी चरित्र भांडारांतून रत्ने घेतली निवडोन. प्रेमादरे माळ करोन, श्रोतयांची कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी. अत्यादरे चरण पूजी, शंकर स्तोत्र गात असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. 21ोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे. कळस ठेवल्यावरी सारे, पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायपर्यंत. करोनी माझे मुख निमित्त, वदले श्री स्वामी राज. आताम कळसाध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनांकारणे. संपवावा अवताराताम, ऐसे म्हणा माझी येताम. जड देह त्यागोनी तत्वताम, गेले स्वस्थानी यतिराज. शक्य 1800 पूर्ण, संवत्सर तो बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर.
चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निज रूपी. षडचक्राते भेदोन ब्रह्मरंध्रा छेदोन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी तेधवा. जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त दुःखे करुणा आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जर मुढाणला तो महिमा कोण वर्णी. कोंकणांत समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातींत उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे. तेथेंची बाळपण गेले आताम कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट. त्यांचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करीते. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा आबालवृद्धाम समजे असा लघुग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण ह्यांची कथन केलेंसे. श्री गुरु कर्दई वनांतुनी आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्त जनांला अक्कलकोटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल. त्यांची व्रत सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी पांचव्यांत ते कथा. यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार तयांचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधीग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यांत ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यांत केलेंचे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायांत ते ऐकताम पुनीत श्रोते होती सत्यचे. 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय 13वा बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सतारक भाविकाम. बसपा तेली सबक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यांत वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यांत निश्चित व्रत्ता त्यांचे वर्णिले. स्वामीच सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुवा प्रसिद्धू 18व्यांत व्रत त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले 19व्यांत सारांश रूपे सत्यपये. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्य पूर्ण त्याचे केले वर्णन 20व्यांत निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यांत वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शक्य 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वंद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदो नित्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला यावर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो व्रताभिमान तो नसो सर्व विद्या सार गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणिला त्यांची रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. मी केवळ मतिमंद परी भावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडोनी आताम हेची विनवनी ग्रंथ संरक्षकान लागोनी सुखी ठेवाम दयाळा. आताम ज्ञानी वाचक असती त्यांस करूम एक विनंती मी केवळ हीनमती कवित्व करूम नेनेची. परी माझीही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उपग्न मानावा चतुरे स्वामी चरित्र मनोनी. जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातिता अभेदा. अरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराण पुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना कमलावरा कमल नयना विदित ताता कमलवदना हृदय कमली वसावे. वच्छ कुर्म वराह जान नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौंध कलंकितून. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यांतील कुसुमे वेंचून सुंदर माळा करोन आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ
घालून चरणी ठेविला भाळ, सदोदित याचा प्रतिपाळ, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पण मस्तु. शुभम भवतु. समाप्त.